दिवाळी संपते आणि लगेचच सुरू होते तुळशीच्या लग्नाची लगबग. घराघरात तुळशीच्या मंडपाची सजावट, गोड गाणे आणि भक्तिभावाचा माहोल. पण तुम्हाला ठाऊक आहे का, दरवर्षी भगवान विष्णू आणि तुळशीचं लग्न का केलं जातं? आज जाणून घेऊया यामागे दडलेली अद्भुत आणि पवित्र कथा. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. कार्तिक शुद्ध एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात. या दिवसाला देवउठणी एकादशी म्हणतात आणि त्याच दिवशी सुरू होते तुळशी विवाहाची तयारी. तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही म्हणतात. कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत हा शुभ विवाह सोहळा केला जातो. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शंकरांनी आपले तेज समुद्रात टाकले आणि त्यातून जन्म झाला जालंधर या पराक्रमी राक्षसाचा. त्याचा विवाह दैत्यराज कालनेमीची कन्या वृंदा हिच्याशी झाला. वृंदा अत्यंत धार्मिक आणि पतिव्रता होती. जालंधराचा पराभव फक्त तेव्हा शक्य होता जेव्हा वृंदाचा पतिव्रता धर्म भंगेल. तेव्हा भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि वृंदेची परीक्षा घेतली. जेव्हा वृंदेला हे सर्व कळले तेव्हा तिने क्रोधाने भगवान विष्णूंना शाप दिला, तुम्ही शाळीग्राम होऊन राहा. भगवान विष्णूंनी तो शाप स्वीकारला आणि शाळीग्राम झाले. नंतर देवतांनी वृंदेला विनंती केली, तिने शापातून विष्णूंना मुक्त करावे. वृंदेने तसं केले आणि स्वतः सती गेली. जिथे वृंद सती गेली तिथे उगवले तुळशीचे पवित्र रोप. भगवान विष्णू म्हणाले, ये वृंदे, तुझ्या पतिव्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. तू आता तुळशीच्या रूपाने सदैव माझ्या सोबत राहशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यात भगवान विष्णू, शाळीग्राम आणि तुळशीचा विवाह साजरा केला जातो. या विवाहाने नव्या जीवनाची सुरुवात, शुभतेचा आशीर्वाद आणि भक्तीचा संगम घडतो. तुळशी विवाह म्हणजे देवी वृंदेचा अजरामर भक्तीचा उत्सव. ही कथा आवडली असेल तर या पवित्र परंपरेचा प्रसार करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा दिव्य कथा आपल्याला आपली संस्कृती आणि श्रद्धा जपायला शिकवतात. तुळशीचे विवाहाचे पवित्र दिवस येत आहेत. घराघरात भक्ती, आनंद आणि मंगलभाव नांदो. जय तुळशी माता, जय श्री हरी.